नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणामध्ये आज महत्त्वाचा दिवस. चिमुकलीवर अत्याचार आरोपीला फाशी की जन्मठेप. आज पुणे कोर्टात होणार अंतिम फैसला. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार. आज दुपारी 2 नंतर आरोपींना कोर्टामध्ये करणार हजर. पुढच्या कोठडीवर आज होणार निर्णय. सिया गोयल आणि चेतन चौधरीची 9 तासांनी चौकशी संपली. केतन अग्रवाल हत्येच्या रिक्रिएशन वेळी सिया आणि चेतननं समाधानकारक उत्तरं दिल्याची पोलिसांची माहिती. आज सिया आणि चेतनला न्यायालयात हजर करणार. नीटच्या पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची कोठडी आज संपतेय. सगळ्या 10 आरोपींना आज दिल्ली कोर्टात हजर करणार. आरोपींच्या पुढील कोठडीवर होणार निर्णय. सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचा अन्नत्याग एल्गार. सकाळी 10 वाजता संभाजीनगर जालना हायवेवर आंदोलन. सुप्रिया सुळेंसह प्रमुख नेते आंदोलनात सहभागी होणार. उद्धव ठाकरे आज फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरेंच्या मतदारसंघात. सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. त्यानंतर सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंचा कार्यकर्ता मेळावा. राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर आणखी वाढणार. राज्यामध्ये 2 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. दमदार पावसानं होणार जुलैची सुरुवात. मुंबईसह पश्चिम उपनगरामध्ये पावसाची हजेरी. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव भागामध्ये दमदार पाऊस. अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय. मुंबई गोवा महामार्गावरील वालोपे परिसरामध्ये साचलं पाणी. शेतीला दिलासा मिळाल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण. नाशिक जिल्ह्याला जून अखेरीसही पावसाची प्रतीक्षा. जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 20% पाणीसाठा शिल्लक. गंगापूर धरणामधील पाणीसाठा थेट 30%वर. पाऊस लांबल्यास आठवड्यातून 2 दिवस पाणी कपातीची शक्यता. आणि पुणेकरांची जागतिक आयटी क्षेत्रामध्ये गरुड भरारी. आनंद देशपांडेंच्या पर्सिस्टंट सिस्टीम्सची जर्मनीच्या दिग्गज टेक कंपनीवर मात. 11,820 कोटींची ऐतिहासिक मेगा डील.